तू या लाल साडीमध्ये काय कमाल दिसतेस. बोली तो असं वाटतंय की एखाद्या फॅक्टरीमधून ना एक नवीन पटाका बाहेर आलेला आहे. तुझे तर सगळेच जण खूप कौतुक करतात. मला तर असं वाटतं तुझ्यासारखी मला देखील एक मुलगी हवी होती. अरे गळा भेट करा एकमेकांना यार. हा अरे असे लाजताय काय, गळा भेट करा. आज आपल्या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि मला असं वाटतं की तू व्यर्थ न जावा. बाहेर सगळे आपली वाट बघतायत. एक किरण रोशनीची. तू कसा आहेस ध्रुव? हो बरं आहे. तुम्ही कसे आहात? बरं आहे. कसा चालू आहे तुझा बिझनेस? हो चांगला चाललाय. आतापर्यंत तर तुझा प्रोजेक्ट कम्प्लिशनवर आला असेल. नाही, अजून थोडा वेळ लागेल. अच्छा. अरे मी तर तुझी ओळखच करून द्यायची विसरलो. ध्रुव हे मिस्टर आणि मिसेस शहा आहेत. दृष्टीचे होणारे मदर इन लॉ आणि फादर इन लॉ. नमस्कार. आणि हा ध्रुव आहे ख्वाईसचा पती. नमस्ते बाळा. नमस्ते. ध्रुव बाळ, तू अगदी वेळेवर आलायस. मला तर असं वाटलं तू बाहेरच वेट करत होतास आणि जशी ख्वाहिश कॅन्डल विझवायला पुढे आली तेव्हाच तू एंट्री मारली. वा काय टायमिंग आहे. बाळा, वाईट नको वाटून घेऊस. यांची तर मस्करी करायची खूप जुनी सवय आहे. नाही काही हरकत नाही. एक्सक्यूज मी. काका नमस्कार करतो. काकी नमस्कार. तुम्ही सुद्धा नाराज आहात ना माझ्यावर? ख्वाहिश बाळा, केक काप, अगोदरच खूप उशीर झालेला आहे. बरं बाबा.
काका इतका पण कसला राग की नमस्तेचं देखील उत्तर नाही दिलं. नमस्ते, इतक्या वर्षात तर नमस्ते नाही आठवलं तुला? हं? इतक्या वर्षात तू एक साधा फोन तरी केलास का? आणि आज तुला नमस्तेचं उत्तर हवंय. मी मानतो की माझ्याकडून चूक झालीये, पण जरा विचार करा, माझी सुद्धा काही अडचण असणार की. ध्रुव, मी तुझा काका आहे, ठीक आहे? या चांदोबा मामाच्या गोष्टी जाऊन ख्वाहिशला सांग, समजलास? माझा विश्वास नाहीये यावर. एकदा ऐकून तरी घ्या, त्याला काय म्हणायचंय, मग निर्णय घ्या. निर्णय तर झालाच आहे उमा. आता ह्याचा आणि आपला काहीच संबंध नाहीये. काका पुन्हा तेच करताय. अगोदर माझं बोलणं तरी ऐकून घ्या. मी सांगितलं ना, जे काही सांगायचंय ते जाऊन ख्वाहिशला सांग. मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की तुझ्यासारख्या मुलाला ख्वाहिश सारखी सुशील आणि संस्कारी मुलगी कशी काय मिळाली. कोणी दुसरी असती ना तर कधीच तुला सोडून पळाली असती. या गोष्टीची जाणीव तरी आहे का तुला? इतक्या वर्षात आम्ही ख्वाहिशला कसं सांभाळलं आहे, कसा धीर दिला आहे तिला. मला समजतंय की तिची काय परिस्थिती. तुला नाही समजणार. जर तुला समजलं असतं ना तर तू कमीत कमी एखादा फोन तर नक्कीच केला असतास. वा भाई वा. इंग्लंडला जाऊन तू तिथल्या प्रधानमंत्र्यापेक्षाही जास्त बिझी झालास. हं? काका, मी सांगितलं ना, माझं फोन न करणं, तुमची चौकशी न करणं, त्याच्या मागे काही अडचण होती माझी. अच्छा, काय अडचण होती जरा आम्हाला देखील सांग. ते मी तुम्हाला इथे नाही सांगू शकत काका. ऐकलंस का तू उमा? चोराच्या मनात चांदणं. हे बघ बेटा, तुझ्या या मनातल्या ज्या भ्रामक कल्पना आहेत ना, या सर्व खोट्या कल्पना, त्या जाऊन ख्वाहिशला सांग. मला सांगण्याची हिंमत देखील करू नकोस. ख्वाहिश, बाळा, आता त्याच्यावर राग धरून काय फायदा आहे? जे काही झालंय ते बदलू तर शकत नाही ना. मग काय करू आत्या? विसरून जाऊ की हा माणूस 2 वर्षापासून गायब होता? 2 वर्षात त्याने ना माझी चौकशी केली ना त्याचा ठाम पत्ता होता. कुठे आहे, काय करतोय, जिवंत आहे की नाही? ख्वाहिश, मी मानतो की त्याने चूक केली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक घटनेमागे नक्कीच काही ना काहीतरी कारण असावं. तू ऐकून तरी घे ना त्याला काय म्हणायचंय ते. काय ऐकून घेऊ अंकल? हे आदमयुग नाहीये, हे 21वं शतक आहे. आज कम्युनिकेशनची इतकी सारी साधनं असताना ऍटलीस्ट कॉन्टॅक्ट तरी करू शकत होता. मला माहिती आहे की हे 21वं शतक आहे, तो कॉन्टॅक्ट करू शकत होता, पण त्याला कॉन्टॅक्ट करायला हवा होता. पण एक गोष्ट लक्षात ठेव, न्यायालय सुद्धा गुन्हेगाराला तोपर्यंत दोषी नाही मानत जोपर्यंत तो त्याचा पक्ष नाही मांडत. तू ऐकून तरी घे. निर्णय तुझा असेल, जो काही तुझा निर्णय असणार तो आम्हाला दोघांनाही मान्य आहे. काय ऐकून घेऊ अंकल? तो माणूस 2 वर्षांपासून गायब होता, आज अचानक आलाय. जर हीच गोष्ट मी केली असती तर? जर मी 2 वर्षांसाठी गायब होते आणि अचानक समोर येते, तुम्हाला वाटते त्याने मला एक्सेप्ट केलं असतं? नाही, अजिबात नाही. ऍक्सेप्ट तर फक्त स्त्रियाच करतात. बलिदान करते तीच, सहन करते ही तीच. ती तर फक्त माणसांची अरेरावी, वाईट वागणूक, वाईट सवयी हे सहन करायला आणि माफ करायला जन्माला आली आहे. हे बघ लता, मला तुझं ख्वाहिश दोघांचंही म्हणणं पटतंय. तुम्हा दोघींचा राग देखील साहजिकच आहे. तरी देखील मला असं वाटतं की ख्वाहिश,
तू एकदा त्याचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घे ना बाळा. कारण नंतर नको असं व्हायला की तुझ्या मनात ही खंत राहील की मी त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं. बहुतेक त्याचं रिझन देखील जेन्युइन असेल. ठीक आहे अंकल, मी विचार करते. ठीक आहे, आता तू देखील रेस्ट कर. दानिया देखील थकली असेल ना आता, तिला देखील झोप येत असावी. झोपव तिला. ठीक आहे, आम्ही आता निघतो. चल. काय झालं? लता, ख्वाहिशचं असं रूप मी यापूर्वी कधीच नव्हतं पाहिलं ग. इतकी सॉफ्ट मुलगी, आज तर झाशीच्या राणीसारखं रूप होतं तिचं ग. आणि काय करणार, जे काही ख्वाहिश म्हणाली अगदी बरोबर होतं. जर हीच गोष्ट ख्वाहिशने ध्रुव सोबत केली असती तर काय ध्रुवने तिला ऍक्सेप्ट केलं असतं? कधीच नाही. प्रश्न विचारले असते, कुठे राहिली इतक्या वर्षांपासून, कुणासोबत राहिली. लोक कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतात. रूल्स रेग्युलेशन्स स्त्रियांसाठीच बनले आहेत आणि ह्या बिचाऱ्या बायका त्यांना फॉलो करतच मरून जातात. मला माहितीये लता की तुला खूप राग येतोय, पण आपण काय करणार आता? नातच तसं आहे ना. तो नवरा आहे तिचा. थंड डोक्याने जरा तानियाच्या भविष्याचा पण विचार कर ना तू. ख्वाहिशचा पण विचार कर ना तू. हेच तर वाईट आहे ना. आपल्या समाजात पुरुषाविना स्त्रीला ना तिचं अस्तित्व आहे ना तिचं भविष्य. ध्रुव, कुठे चाललायस? मला ख्वाहिशला काही सांगायचंय. हे बघ, मला नाही वाटत की ही योग्य वेळ आहे आता. ती ती खूप डिस्टर्ब झाली आहे. थोडं सेटल होऊ दे ना तिला. हे बघ, तसं विचारायला काही हरकत नाहीये, पण इतक्या दिवस तू होता कुठे? ना तुझी काही बातमी होती, ना तुझा ठाम पत्ता होता. नवनीतजी, इतकं तर तुम्हाला देखील समजत असावं. काही ना काहीतरी कारण नक्कीच असणार. तेच तर विचारतो ना. ते मी आता नाही सांगू शकत. तर त्यासाठी आपण काय मुहूर्त बघणार आहात? हे बघ ध्रुव, जे काही असेल ना ते तिला साफ साफ सांगून टाक. खोटं अजिबात नको बोलूस. कारण विश्वास ही अशी गोष्ट आहे जो एकदा तुटला ना तर तो कायमचा तुटतो. विश्वास ठेवा. जे वास्तवात घडलं आहे तेच मी सांगणार आहे. विश्वास एक खूप लहान शब्द आहे, पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. जर तू तिला कारण नाही सांगू शकत तर कुणीही तुझ्यावर विश्वास कसा ठेवणार? आणि का करावा? का नाही करणार? अहो, नवरा आहे मी तिचा. आहे, नवरा आहेस तर शोषण करायचं सर्टिफिकेट मिळालंय का तुम्हाला? यू आर डिस्गस्टिंग ध्रुव. आय कांट टेक इट एनीमोर. हे बघ ध्रुव, गडबड तर मला देखील वाटते. तुझं असं हे 2 वर्ष गायब राहणं, अचानक समोर येणं, विचारल्यावर कारण देखील न सांगणं, या सगळ्या गोष्टीचं मग काय अर्थ लावणार सांग ना मला तू. हे बघ, ही परिस्थिती तुला एक शेवटची संधी देते. तू निर्दोष आहेस हे सिद्ध करण्यासाठी. पती आणि पत्नीचं नातं अगदी काचेप्रमाणे ट्रान्सपरंट असतं. त्यात एकदा तरी तडा लागला ना तर तो कायमसाठी असतो. मला समजतंय, पण तुम्ही काळजी नका करू. मी सांभाळून घेईन सगळं. आय विल मॅनेज. हे बघ, समजवणं माझं कर्तव्य होतं. मी तरी देखील सांगेन की तू आता नको जाऊस, कारण तिचा मूड खूप खराब आहे. बाकी तू समजूतदार आहेसच. झोप ना बाळा दानिया.
खूप रात्र झाली, आता बाळ झोपणार. किती रात्र झाली बाळ? काय ताई, तिला काय कळणार की आता रात्र झाली आहे? ती तर छोटस बाळ आहे ना. दे, माझ्याकडे दे. ये 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 माझी परी, ये 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 ये. काय ताई, तू तर हिला जबरदस्ती झोपवत होतीस. हिचे डोळे पाहून तर असं वाटतंय की आत्ताच झोपून उठलीये. छकुली तर आता पार्टीच्या मूड मध्ये आहे, हो ना? पार्टी किड. हिचं काय ग? ही तर नेहमीच पार्टीच्या मूड मध्ये असते. काय झालं ताई? आज तू खूपच अपसेट दिसतेय. दृष्टी, तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे की काय कारण आहे? मला माहिती आहे ताई, तुझ्या पर्सनल गोष्टीत मला बोलण्याचा हक्क नाहीये. या सगळ्या बाबतीत मी खूप लहान आहे. पण मला हे देखील माहिती आहे की नातं खूप मुश्किलीनं जुळतं. पण ते तुटण्यासाठी एक सेकंदही लागत नाही. तू समजूतदार आहेस. जे काही डिसिजन घेशील ते दानियाचं फ्युचर लक्षात ठेवून घे. बस. मला चांगल्या प्रकारे माहितीये की मला काय डिसिजन घ्यायचंय. ज्या व्यक्तीने माझं पास्ट, प्रेझेंट, फ्युचर सगळं बिघडवलंय, त्याच्यासोबत मी माझ्या मुलीचं भविष्य नाही बघू शकत. ताई, काय माहित की त्यांचा जेन्युइन प्रॉब्लेम असेल. आय थिंक तू त्यांना एक संधी द्यायला हवीस. संधी? पुन्हा एक संधी? खूप वेळा संधी दिली आहे. त्याला संधी द्यायची की नाही हा माझा डिसिजन आहे. जो पण येतो तो मला समजावून जातो. मूर्ख समजत आहात का मला? मी माझ्या आयुष्याचं डिसिजन स्वतः घेऊ शकते. मला चांगलंच माहितीये की मला काय करायचंय. हा घ्या चहा. वा बाई वा. काय झालं? साखर जास्त आहे की दूध जास्त झालंय? नाही नाही, दूध पण ठीक आहे आणि साखर पण ठीक आहे, पण चहाला चव पण नाही आणि सुगंध देखील. आलंच संपलंय तर मी काय करणार? तरीच मी म्हटलं की चहाला ती चव नाहीये. तुम्हाला आल्याच्या चहाची इतकी सवय झाली ना की आलं न घातलेला चहा तुम्हाला आवडतच नाही. शारदा, या सवयीच तर एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून लांब करतात. या सवयीच तर सगळं काही आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आपापल्या सवयी असतात. आता तुझ्या देखील सवयी आहेतच ना. टाय नेहमी मी तुझ्याचकडून बांधून घेतो की नाही? हा, बांधते मी, कारण मला देखील ते आवडतं ना. अगं तुला तर आवडतं, पण मी परावलंबी होतो ना, त्याचं काय? एक गोष्ट तर नक्की सांगू शकतो मी, जेव्हा कोणी आपलं दूर निघून जातं ना, तेव्हा त्याच्या सवयी आपल्याला नेहमी आठवतात. तो असता तर असा जेवला असता, तो असता तर चहा असा प्यायला असता, असं झोपून पुस्तक वाचलं असतं, हो ना? तुम्ही अगदी बरोबर बोलताय. ज्या सवयींसाठी आपण त्यांच्यावर रागवतो तेच गेल्यानंतर त्याच आठवून खुश होतो ना, हो ना? आई, आता मला देखील खुश कर गरमागरम नाश्ता देऊन. खूप भूक लागलीये. काय बनवलंयस? पराठे आहेत, पोहे आहेत. वाव, पोहे आणि पराठे. रामू कुठे दिसत नाहीये? बा, टाइम काय झालाय ग? 9 वाजले बाबा. यावेळी तर त्याची शाळा असते, हो ना? सॉरी, मी तर विसरूनच गेले की रामू शाळेत असेल. आई, कालचा केक उरलाय का ग? इट वॉज यम्मी. यमीची बच्ची, सगळा तर खाल्लास आणि आता विचारते उरलाय का? बघा ना. आई, मी काय करणार? तो होताच इतका टेस्टी. बघ ना, उरला असेल. एक काम करूया ना बाळा, दानियाचा वाढदिवस पुन्हा साजरा करू, हो. हो ना? गुड आयडिया. तसं ताई आणि दानिया दिसत नाहीयेत. कुठे आहेत? अगं त्या ना बाहेर. बाळा, बरं झालं तू आलीस. आता दोघी मिळून नाश्ता करून घ्या. नाही आई, मी दूध प्यायलंय. मी निघते, मला उशीर होतोय. ताई, थोडेसे पोहे तर खाऊन जा ना. तुला माहित आहे ना आई किती छान पोहे बनवते. पोहे काय खा, मला इंटरव्ह्यूला लेट झाला ना तर माझे पोहे होतील.
ओह ठीक आहे, ऑल द बेस्ट. थँक्यू. यशस्वी होणार तू बाळा. आयुष्य आशीर्वाद दे तुझा पटकन. बाबा तुम्ही पण. थँक्यू बाबा. ऑल द बेस्ट. थँक्यू. बघ दानियाने देखील तुला ऑल द बेस्ट अरे. केलंय. दानियाने मला ऑल द बेस्ट म्हटलं म्हणजे माझं सिलेक्शन पक्का. अच्छा बाय आई, बाय बाबा, बाय रोशन. बाय बाय. ऑल द बेस्ट. बाय. भाऊजी तुम्ही कसे आहात? ठीक आहे. अच्छा भाऊजी मला उशीर होतोय, मी नंतर बोलेन. कशी आहेस रोशनी? मी बरी आहे. शारदा मला ऑफिसला जायला उशीर होतोय. माझी बॅग दे लवकर. नमस्ते. बाबा तुम्ही माझ्याशी बोलणार नाही का? जर हे बिझनेसमन नसते ना तर खूप मोठे कथा लेखक असते. तू तर आत्ता रडतोयस ध्रुव. मला विचार मी किती रडले. खूप रडवलंयस तू मला.